रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तटकरेंची सुतारवाडीमध्ये बैठक। पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधींची रविवारी महत्त्वाची बैठक होणार आहे, तर शिंदे शिवसेनेच्या नेत्याचा देखील या जागेवर दावा आहे। गुजरातमध्ये दारूची तस्करी करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळलेला आहे। ऑक्सिजनच्या टँकरमधून दारूच्या बाटल्या आणि कॅनची वाहतूक करत होते। या प्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली असून टँकरमधून 64 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे। कल्याणमध्ये दहशत माजवणारा गुंड मॅडीला अटक करण्यात आली आहे। बंदुकीचा धाक दाखवत स्थानिकांना धमकावत असल्याचा आरोप आहे। पोलिसांनी गुंडाची जोकर टॉकीज परिसरामध्ये धिंड काढलेली आहे। केरळम सरकारचा महिला आणि मुलींसाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे। केरळमध्ये शाळकरी मुलींना 3 दिवसांची मासिक पाळीची सुट्टी जाहीर झाली आहे। केरळमध्ये यूडीएफ सरकारने ही घोषणा केलेली आहे। 50 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये पाळणाघर सुरू करण्याची ही योजना आहे।